या पाठिंबा देखील आहे. तर व्यासपीठावरती अनेक अतिथी मान्यवर उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांच्या देखरेखीत ही स्पर्धा सध्या तरी सुरू आहे. इथे मात्र पहिला चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. एक धाव इथं मात्र मिळेल. गोलंदाज आशिषचा वापर केला 41चा बाटला करण्यासाठी. मिडोबिलीकर संघाची सलामीची जोडी महेंद्र आणि सुरेंद्र आपण पाहतोय. गोलंदाज आशिष, स्ट्राइक वरती महेंद्र. राउंड विकेट. सेकंड बॉल. आपला सिग्नेचर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता महेंद्रचा, पण अखेरच्या क्षणाला कोणतीही छिडकानी करत नाही. अंपायरचा सिग्नल देतो म्हणजेच व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 2. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता. फॉलिंग स्वीप. एक धाव इथून मात्र मिळेल. पहा ऑफिशियल्स काहीतरी मागणी करतात. राउंड विकेट. गोलंदाज आशिष सजोय. स्ट्राइक वरती सुरेंद्र. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 4. 2 चेंडू आतापर्यंत झालेत. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू सरळ सोडून दिला. अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 5. स्ट्रेचिंग करणं खूप गरजेचं आहे. त्याचं उदाहरण आपल्याला सुरेंद्रच्या माध्यमातून पाहायला मिळतं, ज्याप्रमाणे तो स्ट्रेच होतोय पूर्णपणे. पण गोलंदाज तिथे मात्र दिशेपासून भरकटतो. ही शैली आहे सुरेंद्रची. याच फटक्यांसाठी तो ओळखला जातो. मिस्टर 360 म्हणून ज्याला म्हटलं जातं नावापाडा संघाचा. आता मात्र माघारी परतावं लागेल. लाईन मध्ये थोडीसा बदल केला, टप्पा आतमध्ये आणला आणि डावी एसटी वाकवली आहे सुरेंद्र लोखंडेची. माघारी परतावं लागतं. मिडो बिग करला टाकतोय पाहिजे. नवीन फलंदाज ऋतिक. गोलंदाज आशिष. मागील चेंडूवरती मिळालेला विकेट आत्मविश्वास वाढवेल. इथे मात्र हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दिली. कोणती जोखीम घेत नाहीये ऋतिक. ऋतिकला देखील माहिती आहे सुरेंद्र सारखा मोठा फलंदाज बाद झाला त्यानंतर आपल्याला डाव सावरायचा आहे. नुकताच विकेट आली. गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढलाय. जर अजून एक विकेट जर दिली तर कुठेतरी आपला संघ बॅकफुट वरती येईल. आणि ते स्मार्ट मूव खेळत असताना एक धाव एकवटली आहे ऋतिकने. स्ट्राइक वरती आपण पाहतो महेंद्र. धावा धावफलकावरती 6. पहिलं षटक मार्गस्थ. गोलंदाज आशिष पुन्हा एकदा तयार. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग स्टॉपला आपल्याला पाहायला मिळतं. पॉइंट मध्ये दुसरा धावेचा प्रयत्न सुरू आहे. चांगल्या क्षेत्ररक्षणाचं उत्तर देखील मिळालं. प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा.
गाठतो. धावा मिळतात म्हणजे 4. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला या चौकाराच्या मदतीने 13 आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा हलक्या हाताने फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता, कारण की आपण जर पाहिलं तर लॉंग स्टॉपला कोणताही खेळाडू नाहीये. एक खेळाडू आपण जर पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये, एक बॅकवर्ड पॉइंट मध्ये. सर्कल कव्हर करण्यासाठी भरपूर मोठा पल्ला गाठावा लागेल. स्ट्रेट प्रोटेक्शन भरपूर आहे स्वप्नीलसाठी. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर स्विच इट करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल असेल आताचा आणि त्यावरती एक धाव देखील ऍड केली जाईल. 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. विकेट. रोहन पुन्हा एकदा तयार. इथे मात्र ऑन साइडला चेंडू वळवला. एक धाव इथे मात्र मिळेल. एकने धावफलक पुढे सरकत संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र ऑन साइडला चेंडू पुन्हा एकदा वळवण्याचा प्रयत्न. एकदा इथे मात्र मिळेल. एकने धावफलक पुढे सरकत संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 18. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या डावामध्ये धावा होत्या त्या म्हणजेच 15. या डावामध्ये कुठेतरी मी डोंबिवलीकर संघ पुढे सरकला. 3 धावा एक्स्ट्रा बनवल्यात, पण ज्याप्रमाणे पुढील 2 षटकामध्ये हल्ला केला होता श्री दत्त 11 संघाने, तशाच धावा इथं मात्र बनवाव्या लागतील. जिंकण्यासाठी आता जर आपण पाहिलं तर समीकरण आहे 12 चेंडू आणि आताचा हा व्हाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 19. 12 चेंडू आता जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. गोलंदाज बाळा. येतो तो डॉट बॉल. रिव्हर्स स्कूप खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज स्वप्नीलचा. धावा सरळ बॅटने येत आहेत, त्यावेळी हा पवित्रा खेळण्याचा प्रयत्न स्वप्नीलचा. इथे मात्र ऑन साइडला चेंडू वळवला. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती. थ्रो चुकीच्या दिशेला आणि इथे मात्र तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावफलक पुढे सरके संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 21. 2 चेंडू आतापर्यंत झालेत. 21 धावा धावफलकावरती. 2 बॉल झालेत. हा 2 बॉल 21. इथे मात्र थांबून स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू एक्झॅक्टली लँड कुठे झाला आता मात्र पाहावं लागेल. पंचवीस आपल्याला पाहायला मिळते. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी बाळाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. एक विकेट देखील मिळालाय. त्याच्या अगेन्स्ट चौकाराला अमोल डावखुऱ्या त्याचा फलंदाज. 25 धावा धावफलकावरती. इथे मात्र अंपायरचा सिग्नल येतो तो म्हणजेच नो बॉल. नो +1.
27 धावा धावफलकावरती. पहा या ब्रदर्स ट्रॉफी मध्ये नियम आहे, तुम्ही हाताच्या साइड वेस्टच्या वर नाही चेंडू रिलीज करू शकत, त्यामुळेच इथे मात्र नो बॉल दिलाय. कारण की अंडरम क्रिकेट आहे, त्यामध्ये ओरम क्रिकेट चालत नाहीये. सत्तावीस धावा धावफलकावरती. डाऊन द विकेट पुन्हा एकदा बाळा तयार. ऑन साइडला टॅपच्या मध्ये होतो, खेळून काढला, प्रोटेक्शन आहे, एका हाताने चेंडू अडवला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू होता, एकच धाव तो मात्र मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 28. 5 चेंडू झालेत. अंतिम 4 मिनिटं आहेत तुमच्याकडे. अठ्ठावीस धावा धावफलकावरती. डाऊन द विकेट बाळा पुन्हा एकदा तयार. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, चेंडू शरीराचा वेध घेतो, लेग बायच्या स्वरूपात एक धाव इथे मात्र ऍड केली जाईल. 3 ओव्हरचा खेळ इथे मात्र कंप्लीट झाला. धावा धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहेत म्हणजे 29. अजूनही जिंकण्यासाठी समीकरण आहे 6 चेंडू आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 35. अजूनही जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. धावसंख्या धावफलकावरती 35 आपल्याला पाहायला मिळतं. स्ट्राइक वरती निखिल, आडव्या बॅटने धावा बनवल्यात, आता मात्र चेंडू सरळ सोडून दिलाय. अंपाचा सिग्नल व्हाईट बॉल. एक धाव इथून मात्र ऍड केली जाईल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच 36.
त्या चौकाराने भरपूर घडामोडी आता मात्र बदलल्यात. सामना पुन्हा एकदा दोन्ही बाजूला झुकताना पाहायला मिळतोय. स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, फलंदाज होईल बाद, माघारी परतावं लागते अमोलला. दोन चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. देखील मैदानामध्ये आला तेव्हा मात्र समीकरण होतं ते म्हणजेच त्यानंतर सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अमोलचा रनआउट. आता समीकरण आहे 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. पहा आता मात्र तुमच्याकडे श्रीदत्त 11 अंतिम काही मिनिटं तुमच्याकडे शिल्लक आहेत. अंपायरचा सिग्नल नो बॉल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते आता ती म्हणजेच 37. गोलंदाजाने चूक केली होती, त्या चुकीचं रूपांतर मोठ्या धावेमध्ये करता येत नाहीये निखिलला. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, पण अजूनही अपेक्षा आहेत मी डोंबिवलीकर संघाला, कारण की निखिलच्या बॅटमधून एक चौकार आला. सध्या तरी तो 200च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय. 2 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न, प्रोटेक्शन आहे, एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू, स्ट्राईक वरती थ्रो आलाय, रनआउटची संधी, स्ट्राईक वरती, फलंदाज होईल बाद, माघारी परतावं लागतं निखिलला. कहाणी में ट्विस्ट. मॅचला पुन्हा एकदा कलाटणी. कोणता खेळाडू मैदानामध्ये येईल? 1 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. 3 धावा इथून मात्र करायच्या तर चौकार ठोकावाच लागेल. ब्रदर्स ट्रॉफी 2024 मध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं तर आता मात्र आपल्या आयुष्यातील सर्वात चांगला फटका प्रशांतला खेळावा लागेल. मी डोंबिवलीकर संघ, सौरभ भुवडची अनुपस्थिती, संघ थोडासा कुठेतरी अडचणीत. 1 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. अंपायर सिग्नल नो बॉल, 1 धाव कंप्लीट केली आहे. आता पुन्हा एकदा मॅचला कलाटणी. चेंडू मिळाला होता, सेलिब्रेट करण्यापेक्षा थ्रो जर केला असता तर कदाचित समीकरण राहिलं असतं. 1 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावांची गरज, पण 1 धाव कंप्लीट केली, झेलबाद फलंदाज नसेल. 1 चेंडू जिंकण्यासाठी आता 1 धावेची गरज असेल. हा कोणताही सिनेमा असतो त्याला पहिले सांगावं लागतं तो थ्रिलर आहे, मिस्ट्री मूवी आहे, कोणती मूवी आहे, रोमांस आहे, ड्रामा आहे. पण क्रिकेटमध्ये भरपूर काही आपल्याला एकाच मॅच मध्ये पाहायला मिळतं. थ्रिल, ड्रामा सर्व काही. आता मात्र समीकरण होतं 2 चेंडू 5, त्यानंतर झालं 1 चेंडू 4, त्यानंतर 1 चेंडू 3 आणि आता मात्र 1 चेंडू 1. ब्रदर्स ट्रॉफी 2024 याचसाठी ही टुर्नामेंट ठेवली होती आणि सर्व प्रेक्षकांना ही मॅच देखील जबरदस्त एंटरटेन करत असताना 1 चेंडू जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. जवळ पहारेकरी आलेत. आता 1 चेंडू 1 धावेची गरज. नाईट वॉचमॅन डिफेन्स करेल, आक्रमण करेल. नवीन फलंदाज स्ट्राईक वरती. 1 चेंडू 1 धावेची गरज. एक चेंडू आणि जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. चेंडू हवेमध्ये आहे, झेलची संधी, झेल इथे मात्र पकडला, फलंदाज होईल बाद आणि सामना जिंकलाय तो म्हणजे टीम श्रीदत्त 11 संघाने. अभिनंदन संघाचं आणि हँडशेक करूनच मैदानाच्या बाहेर यायचं आपण. आणि